मग आम्ही ते कावळ्याला हाकलून त्या मड्यावरचे आम्ही खायचे, मड्यावरचे उकांड्यावरचे खाऊन आम्ही जगलो. तरी एका काळी असं व्हायचं की जे लोक मेल्यानंतर त्यात झोपायचं, मी खरं खरं झोपलो ते. ही काय मुलगा मला गुंड आहे, लपूट आहे, ही तात्याला बी माहित नाही, कोणाला माहित नाही, असं मी गेम केलो. मग तात्याही म्हणाले माझ्यापेक्षा हुशार आहे म्हणलं. काय झालं तात्या? म्हणून तुम्हीच दिलं? नाही नाही म्हणले. चेतन नवटे का माझ्या विरोधक आहेत काय? ते काँग्रेस पक्षाचेच आहेत माझे. मला सांगू का, मी मैत्री केली त्यांच्याजवळ, नेता नाही, मैत्री केली. मॅडम म्हणलं तुम्ही तेलुगू बोलता, मी तेलुगू बोलतो, तुम्ही एक लेडीज आहेत म्हणलं, तुम्ही निधी द्या, नाही तर महाराष्ट्रात गाजताय बघा. आत्मदहन करणार आहे म्हणलं, आतमध्ये सभागृहामध्ये राखेल होतो. मला जे आवडणारं राजकारणामधलं म्हणलं तर शिंदे साहेब आवडले. जो टप्पा आहे मधला, तो काँग्रेस पासून लांब राहिलेले जॉन फुलारी पुन्हा काँग्रेसकडे जातील, दिसतील का आता काँग्रेसच्या बॅनर खाली? तुम्ही साहेबापासून ताईपासून लांब का गेलात? मग नाराजी कशावर होते? नमस्कार, ब्रेन न्यूजच्या पॉडकास्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज एक विशेष अतिथी, आणि विशेष म्हणजे ह्या अर्थी की खरं जिंदगी आणि जीवन जगण्याची जी काही कला असते आणि त्याच्यामधून जो बाहेर पडतो, म्हणजे जसं की एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्यांनी आपल्या म्हणजे फिनिक्स हा शब्दच म्हणजे खरंच कृतीमध्ये ज्यांनी अनुभवला आणि ते अनुभवतायत, असे जॉन फुलारी आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. आणि त्या गप्प्यामधूनच आपण त्यांचा एकूण जीवनपट जो आहे तो आपण त्यांच्याकडून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. नमस्कार अण्णा. नमस्कार. खूप दिवसापासूनची अतृप्त इच्छा होती की जॉन अण्णा बरोबर आपण चर्चा करावी. काही नाही, तुम्ही आमचे पत्रकार, आमचे मित्र आहात. काय चुकलं तर माफ करा, कारण का आपले संबंध फार जुने आहेत. म्हणून आज तुम्ही मला जे बोललात, तुमच्या चॅनेलच्या मी मनापासून आभार. अण्णा, सुरुवातीला जेव्हा आपली भेट झाली ते एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की तेव्हा तुम्ही जेव्हा जे मला प्रसंग सांगितले होते जीवनाचे, की बाबा काय स्ट्रगल असतं, कसं असतं, तो काय नेमका स्ट्रगल आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फेस केलात, अनुभव शेअर आमच्या प्रेक्षकाबरोबर केला तर बरं होईल. फेस करण्यामध्ये म्हणलं तर एकच सांगायची इच्छा आहे की सोशल वर्क जे लहानपणापासून आम्ही चाळीत जन्मलो. कोल्हापूर चाळ हा माझा जन्म. वडील मूळचे कुठले? मूळचे आमचे सगळे कर्नाटकचे. कुठल्या गावचे? रायचूरचे आहेत. बर. तर माझ्या वडिलाचे नाव अंजन फुलारे. अंजन फुलारे. एक अंजन कुमार म्हणायचे. ते चांगले कबड्डीपट्टू होते. इथून जन्म इथंच झाला. आजोबा तिकडून आले. तिकडून ही कधीची गोष्ट आहे? जवळपास मी जन्माच्या अगोदर म्हणलं तर त्याने आता मला वाटतं 70-75 वर्ष झाले. माझ्या वडिलाचं वय आहे आता 75. अजून आहेत अजून आहेत. ते मिल कामगार होते, एनजी मिल कामगार होते, एनजी मिल मध्ये होते. करत करत असताना मग कुठं कोल्हापुरी चाळीमध्ये तुमचं वास्तव्य? माझ्या वडिलांची मुलं किती? माझ्या एकूण तुम्ही भावंड किती? माझे भावंड 3 होते. एक मोठा होता, तो वारला. आता 2 आहेत. आणि चुलते मालते? एकच चुलता. त्यांना भाऊ? त्यांनी महापालिकेत कामाला होते. ते रिटायरमेंट झाले, पुन्हा ते वारले. मग आई वगैरे मूळच्या सोलापूरच्या? आई बी मूळच्या, म्हणजे आई बी कसं आंध्र, कर्नाटक आणि आंध्र त्यावेळी. आता जे तेलंगणा जे झालं त्यावेळी आंध्र होतं, ते तिकडचे होते. म्हणजे तुम्हाला कन्नड येतं, तेलुगू येतं, मराठी आणि हिंदी? हिंदी. हो. मग ज्यावेळी तिथं आमच्या वडिलांचा जन्म झाला, सिद्धेश्वर प्रशाला आपलं, त्या शाळेत आमच्या वडिलाचे त्या काळचं 10वी शिक्षण झालं. सिद्धेश्वर? सिद्धेश्वर. त्यांचं रायटिंग एवढं चांगलं कन्नड मध्ये. आजही देखील त्यांचं चित्रकला वगैरे शिकत गेले. पण असं नाही की आम्ही अनाडी होतो वडील, असं नाही. माझे वडील त्या काळचे 10वी शिक्षण त्या ठिकाणी केलेलं. करत असताना ते त्यावेळी नोकरी लागलं. नोकरी एनजी मिल मध्ये नोकरी लागलं. एनजी मिलच्या अगोदर नोकरी रेल्वेत लागलो. त्यांना पकडून घेऊन जायचे. त्यावेळी नोकरी लावायचं, ते पळून यायचे.
ते हा. असले जड काम कोण करावं म्हणून त्याकडे हा. ते पूर्ण कोल्हापूर चाळीतले निम्म्याचे लोक रेल्वेमध्ये कामाला रेल्वेमध्ये कामाला. ते घाबरून यायचे नाही ते एवढं मोठे कोण उचलावं काय करावं म्हणून हा. पुन्हा ते एनजी मिल मध्ये कामाला गेले. हा. मिल मध्ये काम करत असून तिथून त्यांनी हे झालं. काम करत असताना पुन्हा त्यांचे आई वडील होते माझे आजोबाजे हो. ते गवऱ्या थापायचे. हो. नुमोई शाळेच्या पाठीमाग जे हो ती वॉल आहे. ते वाल आता ते हा. कुठल्या तर आपल्या जागेचं ते हो, संदर्भात त्या भिंतीला त्यावेळी गवऱ्या थापायचे. हा. मग थापताना तिथं यायचे. खरं तर माझ्या आई वडिलांचे तेही देखील इथं करून खाण्यासाठी आले होते. हम्म. पण त्या ब्रिटिश काळात आले. हम्म. ब्रिटिश काळ होता त्यावेळी. मग त्यावेळी आल्यानंतर इथंच ते एनजी मिल लक्ष्मी विष्णू चाळचे सगळे बोंगे दिसायचे ते मुंबईला निघाले करून खायला. हम्म. ती इथं मुंबई म्हणून ते उतरले. अरे बाप. मग उतरल्यानंतर त्यांना काय कळलं नाही ते तेलुगू हम्म. बोलायचे करायचे. हम्म. मग त्यावेळी ब्रिटिशांनी विचारले कोण का किधर के म्हणून त्यांना काय कळलं नाही. त्यांना पकडून जाऊन आमच्या ख्रिश्चन मशानभूमीमध्ये रखवालदार म्हणून ठेवले. अच्छा. ते आमच्या आजी वगैरे तिथं रखवालदार झाले. बस इथे एक प्रश्न असा विचारतो की बाबा यापूर्वी म्हणजे ख्रिश्चन इंग्रजांच्या संपर्कात आल्यावर नंतर धर्मांतर झालं की त्याच्या अगोदरच धर्मांतर झालं? नाही त्यावेळी ब्रिटिश काळाने जेव्हा बोलवलं ना तेव्हा त्यांनी धर्म स्वीकारा किंवा काय असं म्हणले नव्हते. ते फक्त खड्डे खोदण्यासाठी आम्हाला ठेवलं होतं ते. अरे बापरे. हा. मशानभूमीत माझ्या आईच्या आई वडिलांना. मग ते खड्डे मारायचे दिसायला चांगले होते. मग ते हे खेड्यात काम करणारे खड्डे मारायची सुरुवात केली. मग ते सुरुवात करत 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 जसं आले ब्रिटिशांनी गेलं त्यावेळी मग त्यांना ठेवलं. ब्रिटिश गेलं. देश स्वातंत्र्य झालं. मग देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पुन्हा ते लोकांनी तिथं असेच धर्मांतर वाढत गेलं. मग त्यात वाढत गेलं. मग आमचे ज्या आई वडिलाकडचे असेल ते सर्वजण ख्रिश्चन धर्माचा ते बोध घेत गेले. त्यावेळी परिस्थिती बिकट होती. आम्ही मशानभूमीत खड्डे मारल्यानंतर आमचे आजोबा मारल्यानंतर त्या दिवशी त्या काळचे जे हिंदू धर्माचे होते ते ख्रिश्चन धर्म झाले तरी हिंदू धर्म सोडले नव्हते. जसं की त्यांना काय अजूनही त्याच्या श्रद्धेवर आस होतं की आपला धर्म म्हणून त्यांना कळायचं नाही. फक्त खाण्यापिण्यापुरते धर्मांतर झाले होते. इंग्रज सरकारने ज्यावेळी खायला ज्वारी गहू जे धान्य द्यायचे कपडे अंगावरचे नसायचे त्यामुळे ते मानायचे. मग जेव्हा मेल्यानंतर सुद्धा ख्रिश्चन धर्मामध्ये दफन करायचं. तिसऱ्या दिवशी जे आपण हिंदू पद्धतीने कावळे करावं म्हणून ठेवायचं ना ते काय खायचे त्यासाठी तिथं आम्ही काय करायचो ते कावळ्यात ते ठेवायचे. मग आम्ही काय करायचं लहानपणी असताना की आमच्या आई नंतर आम्ही ते कावळ्याला हाकलून त्या मड्यावरचे आम्ही खायचं तिसऱ्या दिवशीच. म्हणजे अशी परिस्थिती होती त्यावेळी. उगाच असं हे झालं नव्हतं. अशी परिस्थिती होती. खायचे वांदे मड्यावरचे उकांड्यावरचे खाऊन आम्ही जगलो. म्हणजे स्मशानभूमीच्या त्या कोपऱ्यामध्ये ती जी घर आहे तिथंच राहतो? हो तिथंच राहत होते. आमच्या आजोबापासून आमच्या आई आम्ही राहिलो. नंतर राहिलो म्हणजे कसं आमच्या वडिलांनी कोल्हापूर चाळीत राहायचे. मिल वसायचे लोकच राहायचे तिथं सगळे. मग ते काय झालं आमच्या वडिलाकडचे आहे म्हणजे आमच्या आजी आजोबा की मशानभूमीतला एक भूत करून घेतला आहे. भूत सांभाळणार त्या लोकांना करून घेतला. इकडे येऊ नको म्हणून आम्हाला इकडे घ्यायला देतच नव्हते आमच्या आजोबा आमच्या आईला वगैरे. मग आम्ही मशानभूमीतच राहायचो. मशानभूमीत राहताना सुद्धा बी फार त्रास झाला मला. म्हणजे कसं आमच्या मामा लोकांनी याने असं केले त्यांनी म्हणायचं याने असं केलंय त्यात आमचं कुचंबना झालं. म्हणजे परिस्थितीमुळे ऍक्च्युली तुम्ही तिथे राहायला गेलो? परिस्थितीमुळे म्हणून. इथं तर ठेवून नव्हतं आमच्या आजोबा आजी वडिलाचे. इथं आई तसं ठेवायचं. मिल मध्ये जायचं. मिलवरनं रात्री यायचं 8 दिवसाला 10 दिवसाला. मग आम्ही आई बंगल्यात काम करायचं. एपिपनी चर्च म्हणून पुढे आहे त्या चर्चच्या कॉर्नरला अजूनही तिथं बंगला आहे. त्या बंगल्यात ते फादर राहायचे तिथे. त्या फादरच्या घरी भाकऱ्या वगैरे करायच्या. त्या परिस्थिती करत असताना देताना 2 द्यायचे. आम्ही 3 असायचं. भाऊ मी आणि भाऊ आणि एक बहीण आणि अजून एक भाऊ 4 जण राहायचे. मग ते 2 चपात्या कोणाला पुराव चोरून आणायचं आमच्या आई इथं ठेवून. मग चोरून आणून आम्हाला द्यायचं. आम्ही त्यामध्ये साखर बिकर तेव्हा काय 10 पैसे 15 पैशाला पुडी मिळायची साखर ते घेऊन यायचं त्याच्यावर घालून चपात्या होऊन खायचे. मग असं करत मग कधी मयत झालं
मयत झाल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात ज्यांच्या घराण्यामध्ये त्या आजूबाजूला म्हणजे ज्या मयत झाले घरामध्ये तर डोळ्यात पाणी यायचं. आमच्या डोळ्यात सुखाच्या आसरू यायचे. कारण का एक मयत आली, आता आम्हाला पैसे मिळतात. आमच्या मामासोबत आम्हाला खड्डे मारायला चान्स भेटला. एका खड्ड्याला किती मिळायचे? एका खड्ड्याला त्यावेळी किती मला वाटते 1.5 रुपये, 1.25 रुपये, 1.5 4 आटाने तवा द्यायचे आम्हाला. 8 आणे 30 पैसे असं द्यायचं माती काढायला. माती काढायला आता तेवढं ताकद नव्हतं ना. वय माझं 8-9 वर्षाचं असताना खड्डे मारलो. अरे बाप. तेवढं खड्डे मारणार कसं? मामाने खड्डे खोंदायचं, मी माती काढायचो बाहेर. अशी परिस्थिती तिथं काढ. मग ते काढत 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 जसं मोठे झालो. बरं बॉस, ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रसंग आठवतो का की बाबा खड्डा मारून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी यायचा तो माणूस, म्हणजे घास दाखवायला? ते लोक यायचे तिसऱ्या दिवशी यायचे. पण मधले जो 1-2 दिवसाचा आहे तो 2 रुपये किंवा 1.5 रुपये तो खर्चीला यायचं ना. खर्चाला यायचं, काय बी खायचं, मग घरी द्यायचं. आई थोडं काय तर एक काळी तर असं झालं की काय खड्डे बी नाही आले तर वाळले भाकरे असेच. मग मी शेळ्या राखायला जात होतो बाहेर बी. शेळ्या राखता मी राखायच्या आमच्या शेळ्याच. शेळ्या राखायला जायचं. जाताना एकदा तर अशी परिस्थिती झाली घरात खायलाच नाही. मग ते एक बँक बंगला म्हणून आहे रोहन कॉम्प्लेक्सच्या माग काडादी तळे हे होतं बघा, तुमचं काय हॉस्टेल होतं. हॉस्टेल इकडे ग्रामीण भागाचे राहून तिथं हॉस्टेल. त्या हॉस्टेलमध्ये राहत असताना त्यांनी राहिलेले 8-8 दिवसाचे भाकऱ्या बांधून आणायचे एवढे. मग जसं ते खायचे नंतर शिळं राहायचं. मग ते तसंच खिडकीत ठेवायचं ते लोक. आम्ही जाऊन त्या खिडकीत नाही घ्यायचं, घरी आणायचं. तेवढं जे काळं झालेलं सडलेलं होतं आतमध्ये, मग तेवढं कटिंग करून पूर्ण फेकायचं. त्याला गरम पाण्यात मीठ घालून थोडं चटणी घालून शिजवायचं, खायचं. म्हणजे अशा परिस्थिती आपण त्या ठिकाणी काढलेली आहे. बॉस, एखाद्या तिसऱ्या दिवशीचा प्रसंग तुम्हाला आठवतो की कसा, म्हणजे तुम्ही कसं त्याला, म्हणजे काय काय असायचं, काय मिळायचं? ते काय कोणी परिस्थिती देशी असायची क्वार्टर, किंवा कुठल्या तर हातबट्टी, किंवा कोण शिंदीचं बाटली, कोण मटण असायचे, कोण शाकाहारी असेल तर 2-4 ज्याला काय काय भाजी आवडायचं ते कावळे खात असताना ते माती बी पडायचं ना ते ठेवलेलं. ती माती असं सटकून झटकून त्या मड्यापाशीच खायचं. अजून आणून काय बाहेर काढायचं नाही, तिथंच खायचं. भूक लागत होत ना. वेळ कोणाला ते बघितलं, अन्न कधी बघितलं नाही, परिस्थिती बिकट, तिथल्या तिथंच खायचं बसून. माझी बहीण, मी, भाऊ, मामाचे लेकर आताही आहेत ते. मग हे पाहुणे जाईपर्यंत तुम्ही म्हणजे त्या मैताचे नातेवाईक बाहेर जाईपर्यंत थांबत होतो कसं? मग ते कावळ्या कावसपर्यंत जात नाहीत ना त्याने. मग ते तेव्हा कावळ्या खाल्ल्यानंतर त्यांनी असून गेटच्या बाहेर जाताना आम्ही बघत बसायचं. त्यांनी गेले की कावळ्याला हाकलायचं, हाणायचं. मग तिथं जाऊन पळत खायचं. काय असेल, काय गोड बीड, काय जिलेबी काय असेल तर ते मड्यावर. मग हा प्रसंग सगळं झाल्यानंतर आई आल्यानंतर आईलाही समजायचं, कळायचं की नाही. आई बी त्यातूनच गेला, त्यांना बी काय वाटायचं आईला बी. आई बी परिस्थिती त्याच परिस्थितीने आली. त्यांनी आई बी खड्डे मारत होती लहानपणी. माझी आई बी आमच्या आजोबा बरोबर खड्डे मारायचे, भावांबरोबर खड्डे मारायचे. पण त्यांना काय पोटासाठी त्यांनाही जाणवलेलं. हे सगळं करत असताना म्हणजे शाळा शिक्षण वगैरे, कारण वडील एवढे वेल एज्युकेटेड, त्यावेळेची 10वी, मग तुम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये एवढं. मग ते काय, आमच्या वडिलांना तिकडं आजी आजोबाकडनं दम यायचं, तिकडं जायचं नाही, करायचं नाही असं तसं. तरी ते आठवड्यात नाही यायचं. पण आम्हाला काय झालं, PL गायकवाड म्हणून आहेत, जे मोठे धर्मगुरू होते, फर्स्ट चर्च, ते नावाजलेले आहेत आजही त्यांचे. त्यावेळी त्या काळात ते यायचे. त्याने आले की आम्हाला 10 पैसे 5 पैसे द्यायचे. त्या पास्टरांनी, त्या फादरांनी आम्हाला ज्योतिनिकेतन शाळेत टाकले. तिथं मिशन आहे तिथं, आताही तिथं आहे. त्या शाळेत आम्ही शिकलो. तिथं कितीपर्यंत? मी तिथं 3री पर्यंत शिकलो. तिसरी पर्यंत शिकल्यानंतर जसं आमच्या आई वडिलांचं थोडं चांगलं झालं, म्हणजे थोडं मोठे लेकरं झाले, जाऊ दे म्हणून, पुन्हा आम्ही काय केलं, दिवसभर इकडे राहायचं, रात्री झोपायला पुन्हा शाळेत आम्हाला घर दिलं. शाळेत घर देत शिकलो. पुन्हा इकडे जरा जास्त झालं, म्हणजे आता राहायला. मग नंतर मी महानगरपालिका शाळा क्रमांक 25, 10 नंबर शाळा आणि 25 दोन्ही शाळा होते, त्या शाळेत शिकलो. तिथून मी 7वी पासून 8वी
बाबासाहेब आंबेडकर मोमेरेल हायस्कूल हम्म, त्याच्या पाठीमागे एम्प्लॉयमेंट तिथं शिकलो. हम्म. बहिणीचं लग्न वगैरे झालं? हा, बहिणीचं लग्न झालं. आज किती मुलं आहेत? आज त्यांना 2 मुलं आहेत. हा. हम्म. भाऊ? भाऊ माझं मोठं होतं ते लग्न झालं नाही, तो वारला. मीच आता मोठा. भाऊ वारला. बारका कशाने एक वारला? लहान भाऊ, त्याला एक लेकरू मुलगा आहे त्याला. त्याला लहान जो होता त्याला काय आठवतं ह्या गोष्टी? हटवतो त्याला, थोडं थोडं हटवतो त्याला. बहिणीला? हा, माझ्या खालची बहिणीला त्याला आहे भरपूर हटवतो. बॉस, हे सगळं आठवल्यानंतर आज एवढं सगळं वैभव आहे तुमच्या, काय वाटतं? नाही, वैभव असं वाटतंय की आपल्याला जे देवाने आपल्याला आज परिस्थितीतून इथपर्यंत आणलं. माझी जी परिस्थिती झाली, जे आपल्या डोळ्यासमोर जर दिसलं तर कधीच विसरण्यासारखं नसणार आहे. कारण का आपण त्याला मदत करणारच. कारण का आपण जे आज एक वैभव केले, आपण परिस्थिती बघितली, देवाने इथपर्यंत आणलं. 10 वर्ष नगरसेवक झालो घरचे. अशा परिस्थितीतून आज बी कोणी आले, गरीब लोक किंवा काय, किंवा लग्नाला म्हणा किंवा कशाला काय अडचण असेल, त्यांना आजपर्यंत माझा हात आहेच. बॉस, देवाच्या चमत्कारावर विश्वास आहे का? नाही, मला फक्त माझ्या देवावर विश्वास आहे. आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. म्हणजे तुम्ही जे कर्म केला, तुम्ही जे हा. असं कधी याचना केली होती ईश्वराकडे की नाही. बाबा मला हे दिवस का दिलास, किंवा ह्या दिवसातून मला बाहेर घे? नाही, तसं काय कधीच याचना तसं याचना केलं नाही. तरी जे पण दिवस होता ते सुखाचा समजायचा. आम्ही मड्याचे आमच्या मामा लोकांनी आमच्या आईला आम्हाला घरात घेत नव्हते पाऊस आल्यावर. का? स्मशानभूमीत जागाच पुरत नव्हता आणि त्यांना असं होतं ना, आईचं आणि हो, मामाचं हो, आमच्या. हो, आम्ही मशानभूमीचं जे गाडा असायचे त्यावेळी इंग्रज हो. सरकारचे, असं हो. ख्रिश्चन पद्धती, हो. त्या गाड्यात आम्ही झोपायचं. एवढं पाणी पाऊस आलं तरी एका काळी असं व्हायचं की जे लोक मेल्यानंतर त्यात झोपायचं. मी खरं झोपलो तिथे त्या पेटीत. आज बी ते आहे तिथं, आज बी तो गाडा आहे सध्या. अशा परिस्थिती जागा नसताना आम्ही झोपलेलो. चड्डी फाटलेली माग, ठिगाळा, गुंडी नसायचे. मग बाजूच स्मशानभूमी आहे, मुस्लिम स्मशानभूमी. त्या मुस्लिम स्मशानभूमीला जास्त मड्याला आपण पांढरा दोरा बांधायचा त्याने. मग ते तिथं जाऊन ते दोरा घेऊन आपण त्याला नाडा करायचा. ते माहितीचं फेकतात ना काढून, ते वर लावलं ते नाडा करायचं. माहितीच्या जे धागा असतो, ते धागा म्हणजे ते कापडाच असतो पांढरा. त्या पाट्याने आपण त्याला काय म्हणतो, तर कमरेला बांधतो, काय म्हणतो त्याला, नाडा. हा, ते करून घ्यायचं. म्हणजे पॅन्ट किंवा चड्डी खाली होऊ नये म्हणून. हे सगळं आयुष्य काढत असताना असा एखादा प्रसंग होता का, आठवतो का, की एखादी तुम्हाला निमंत्रित केले आणि तुम्ही जाऊन असं पंचपक्वान असलेल्या ताटावर जाऊन जेवत बसलात? नाही, निमंत्रण करण्यासारखी परिस्थिती नाही आम्हाला. बघितलं की लांब. कधी वेळ आली का? कधी वेळ नाही आली. एक वेळ अशी आली की आपण नोमू शाळेच्या आतमध्ये, आपल्या हरिभाई शाळेच्या पाठीमागे एक मंगल कार्यालय. हो, हो, त्या मंगल कार्याच्या पाठीमागे एक मराठा समाज हो, आहे. हो. तिथं मराठा आम्ही ते समाजाचा. खुला जागा होतोय, हो. 2 पाण्याच्या टाक्या होत्या सिमेंट. तिथं आम्ही शेळ्या राखायच्या. हा. जायचं, पाणी प्यायचं, तिथं उभं राहायचं. भूक लागली पाणी प्या. मग एकदा काय झालं, ते अजून कंपाऊंड झालं हो, नव्हतं. नाही. ते तार हो, कंपाऊंड मोकळंच होतं, होतं. तिकडचं हो. दिसत होतं हो. हरिभाई मधलं. हम्म. मग मी त्या ठिकाणी गेल्यानंतर, आता आमच्या अजून आहेत 2 गायचे माझ्या जोडीचे. म्हणायचं जेवण आहे रे म्हणलं. आपण गेलं तर मागितलं, दिलं नाहीत आम्हाला, हाकलले पुरी बिरी. मग आता काय करायचं म्हणलं. असलेले जे तुकडं फाटलेलं जास्त फाडून घेतलो आम्ही. मग एक जण तर शर्टच फाडून शर्ट हातात धरला. तिथं जाऊन उभारलो आम्ही. ते लांबणं आणून 10-12 पुऱ्या हे दिलं. मग आम्ही आणून तिथं खाल्लो. म्हणजे पैनती कसं आम्हाला निमंत्रण देणे आम्हाला आजपर्यंत आठवत. मागून खाल्लेलं तेवढं आठवतंय बघा. बर, एवढी सगळी परिस्थिती काढली. पहिल्यांदा कपडे कधी शिवले? पहिल्यांदा कपडे कधी शिवलं म्हणजे, जसं मी आता शाळा, वडिलांनी कसं शाळा इकडं जेव्हा आम्ही आलो कोल्हापूर चाळी, तशा वडिलांनी आम्हाला घेत गेलं, जवळ करत गेलं, कपडे शिवत गेले. कपडे घ्यायचे आणि कपडे शिवत म्हणजे शिवलं नाही आम्ही कधी. मंगळवार बाजार मध्ये आहे ना आपल्या आता. हो, हा, हो. मंगळवार बाजार हो, म्हणा, हो. लक्ष्मी मार्केट मध्ये अजूनही जुने हो. कपडे. हो. तिथं 25 पैसे, 1 रुपये, 1.5 रुपयाला शर्ट पॅन्ट घ्यायचे आम्ही तिथं जाऊन. नवीन तर शिवलेलं माहित नाही. जसं मी बिगारी कामाला गेलो तेव्हा शिवायचं. बिगारी काम केलं तुम्ही? मग बिगारी केलो नंतर. शाळा सोडली मी 9वी नंतर. हा. मग बिगारी काम केलं. कुठं, महापालिकेत? महापालिकेत नाही, असं खाजगी सेंटरिंग कामाला बिगारी काम केलं. त्यावेळी मला 6 रुपये पगार होता. कुणाच्या म्हणजे कोण पहिल्यांदा म्हणेल की
चल तू ते आपण माझा गेलो. मामाचा पोरग, मामा सेंटरिंग मिस्त्री होता. मग त्याचा मुलगा बी सेंटरिंग काम करायचा एकाकडे, अनिल कदम म्हणून. मी तिथं जुळे सोलापूरला मी काम करायचं. आज जी जागा करोडो रुपये चालली ना जुळे सोलापूरला, रुबीनगर, ज्ञानेश्वर नगर, आज तिथं मी त्यावेळी 600-500 रुपयाला फ्लॅट होता. एवढी खुली जागा होती, मोकळी मैदान. तिथं मी कामाला जायचं. इथून चाळीतनं 7 रस्त्यावर चालत जायचं. 7 रस्त्यावरनं जुळे सोलापूर पर्यंत मी 25 पैसे देऊन तिकीट, 25 पैसे होतं बसचं. तिथून जायचं, पण तिथून रुबीनगरला चालत जायचं. मग नंतर ना पुन्हा थोड्या दिवसानंतर तिथं ज्ञानेश्वर नगर झाला तिथं. मग ते बस माझ्या समोर झालं. 35 वर्षाखाली झाला आता ज्ञानेश्वर नगर बस 8 नंबर साखर कारखाना आणि 47 नंबर काय तर आहे ते नंबर 47 ज्ञानेश्वर माझ्या समोर उद्घाटन झालं बस स्टॉप. मग त्या भागात मी काम करत गेलो. बिगारी म्हणून काय काम केलं? खडी वाळू, सेंटरिंगच्या हाताखाली फळ्या दे, कापून दे, करत मिस्त्री झालो. मिस्त्री होऊन पुन्हा ठेकेदार झालो मी. क्या बात आहे. म्हणजे मी वयाच्या 20 वर्षानंतर 20-25 कामगार होते माझ्या. मग ठेकेदार झालो. ठेकेदारीमध्ये पहिलं काम कोणाचं घेतलं? मी वांगीमध्ये केलो होते. मुल्ला म्हणून सरपंच होतो वांगी, तिथं काम केलो. बरेचसे काम केलो इथं. कुठं मला वाटतं जुळे सोलापूर मध्ये केलो, फॉरेस्ट मध्ये केलो, कितीचं घेतलं? चौपाड मध्ये काम केलो. पहिलं काम कितीचं घेतलं? पहिलं काम त्यावेळी काय झालं, एक जण सेंटरिंग सोडून गेला होता टिळक चौक मध्ये कोपऱ्याला. थोडं एक बैलगाडी एवढं सेंटरिंग सोडला, मला यायचं. आमच्या चाळीत गेलो काम करणारा ठेकेदार होता. तो म्हणा तिथं सेंटरिंग आहे, ते काम बी कर आणि ते पैसे घे, सेंटरिंग बी घेऊन जा म्हणा. मग तेवढंच काम केलो, राहिलेले पैसे घेतलो, ते सेंटरिंग बी घेऊन गेलो. तिथून जे काम करत गेलो, 10, 12, 15 बरसचं काम केलं. वयाच्या 20 वर्षात मी ठेकेदार होतो. मी जे बिल्डिंग बांधणं, लेआउट वगैरे मी स्वतः करतो. जे इंजिनियर जे देतात ना प्लॅन, मी स्वतः अनुभव आहे. फक्त शिकलो नाही, पूर्ण अनुभव आहे. स्वतःचं घर आज मी माझ्या स्वतःनेच बांधले. मग हे सामाजिक आवड कशी झाली? आवड काय झालं, त्यावेळी मी कबड्डीपट्टू चाळीत, कोल्हापूर चाळीत करत थोडं अंगात कसं नवीन होतं. मग सोशल वर्क, समाजकार्य, कोणाला काय मारलं की तिकडे जायचं, त्याला काय मारलं आमच्या दोस्ताला. पण कुठल्या अशा घाण काम केलं नाही आपण. भांडणं जसं की घाण म्हणजे काय? घाण म्हणजे कोणी पैशासाठी भांडणं करते असं नाही. मित्राला काय झालं की जाऊन मारायचं, काय झालं बे काय नाही बे. त्यावेळी तशा पद्धतीने चाळीत वावरत. पण जॉन नावाचा एक दरारा होता त्यावेळी. जॉन नावाचा दरारा नव्हतं. जॉन नावाचं काय झालं, कुणावर अन्याय झाला तर पळायचं. मग नंतर सोशल वर्क मध्ये बोलवायचं. कोणी शिवीला गेलं, चला मग तुमच्यासारखं कोणी तर असेल जे आमचा माणूस आहे ऍडमिट, किंवा पोलीस चौकीला जर असेल कोण तर असं, आपलं ओळख नसायची त्यावेळी. करत मग हे करत असताना असं समोर येणारा एखादा नेता कोण तुम्हाला आठवतो का, की तुम्ही सामाजिक कामाच्या माध्यमातून तुम्ही गेलात एखाद्याचा वाद सोडवायला किंवा सिव्हिलला, तर समोर एखादा नेता आलाय? शिवशरण पाटील होते आमदार. काय कसा त्यावेळी कसं होतं, आपण त्यावेळी प्रसंग सांगा. प्रसंग शिवशरण पाटलाने पहिल्यांदा आमदार गेला उभारला होता. आम्ही त्याला पाठिंबा दिलो होतो. माझं मतदान बी नव्हतं त्यावेळी. तुम्ही पाठिंबा दिला? आम्ही म्हणजे आमच्या चाळीतले सगळे. तिथे एक माझं घरापाशी एक मंदिर आहे, रोकडा मारुती मंदिर. रोकडा मारुती. त्या मंदिरासाठी ते आम्ही एक झाडाखाली, पिंपळा झाडाखाली हनुमान मंदिर स्थापन केलं होतं. त्यासाठी आम्ही त्याला पाठिंबा देतो म्हणून, रोकड्यासाठी. त्यासाठी आम्हाला एवढं बांधून, रोकड्यासाठी, रोकडा मंदिराला तुम्ही पाठिंबा दिला. त्या काम करत आम्ही पाठिंबा देतो म्हणलो. म्हणत त्याला केलं, पण ते यावेळी पडला. पण 1-2 वेळा पडला. तिसऱ्यांदा त्याला पुन्हा मी पाठिंबाच दिलो, तो आला निवडून. असं कधी वाटलं का की यार हे सगळे मोठे आहेत, हे नगरसेवक आहेत, हे आमदार आहे, आपण पण असा कधी प्रयोग करावा, असं कधी फील झालं की नंतर जसं सोशल वर्क काम करत गेलो, आमदार काय म्हणतात, नगरसेवक काय म्हणतात, कशासाठी म्हणतात, जास्त अनुभव नव्हता ना. जसं आम्ही त्यात राजकीय मध्ये पडलं, शिकत गेलो, मग करत गेलो. लोक सोशल वर्क करत असताना म्हणजे दारू पिणाऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कधी पाठबळ घातलं नाही? खून करणाऱ्या किंवा मारामारी करणाऱ्या ह्याच्यावर नाही. बलात्कार करणाऱ्या नाही. म्हणजे जे काय असेल ते सत्यासाठी. हो, त्याच्यामुळेच माणसं जोडत गेले. आमच्या खानदारात कोणी राजकारण नाही, मीच एकटाच आहे. मी शिकलोय. असं कधी म्हटले का की घरातले की हे कशाला करतो, ते का करायला लागला, काय करायचंय? त्यांना काय कळतच नव्हतं ते काय करतात. घरच्यांना काय कळणार आहे. चांगलं काम करतोय मुलगा, माहिती
मैतीत मयत जायचं, मैतीत आंघोळ करून धुवायचं, त्याला बांधायचं, हा ते रथ राहायचं, त्या रथ वर जाऊन त्याला दाबून इथं बांधून हा ते करत चाळीत करत म्हणजे गेलो. ते करत असताना मागचे दिवस आठवायचे कधी? हो मग आठवायचं ना. हा. पण हे काय आम्हाला नवीन नाही म्हणलं, आम्ही खाली ठेवायचंच मडी आहे. हा मग हे आठवायचं. मग लोक म्हणे पार आहे इष्ट छंदाना, इथे चांगला आहे पोरग, हा. या लहान वयात कसं काम करताय बघा, आपल्या घरचं येते. मग एक एक लोक घरी येत गेले, माझं हे समस्या ते समस्या ते समस्या हे समस्या, ते जुळत गेलं, जे करत गेलं. मग 2002 मध्ये मी नगरसेवकला उभारलो. तुम्ही कोल्हापूर चाळ कधी सोडली? मी सोडलंच नाही. नवीन घर कधी घेतलं? नवीन घर घेतलंय म्हणलं तरी मी अजून चाळीतच आहे. चाळीतच आहे. चाळ कधी सोडली? सोडलं नाही. मी घर बाहेर घेतलं तरी भाड्याने दिलेलं आहे. हा कारण का मी सांगितलेलं आहे की माझ्या पोरांना, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोल्हापूर चाळ आणि माझ्या मशानभूमी. किती मोठा बंगला बांधला तर मी राहणार नाही, मी चाळीत राहणार. आज किती कोटीचा बंगला आहे? आज काय 50-60 लाखाचा आहे. हम्म. 50-60 लाखाचा आहे. शेत घेतलंय, पण कोणा अन्याय नाही, कोणाच्या महापालिकेचा एक तुकडा घेऊन केलेला नाही. आज तुम्ही पत्रकारिता आहे, तुम्हाला सगळं माहित आहे का, कुठला कॅबिनेट, कुठला महापौर, कुठला स्टँडिंग, काय नाही. सामान्य नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम केले. आज 3 वर्ष होत आले, नगरसेवक पद नाहीये, तरी लोक येतात. पहिल्यांदा जेव्हा उभारलो त्यावेळेस जॉन फुलारी हे नाव फार मोठं होतं. हा, हे सत्य बोलला बघा. पहिल्यांदा ज्यावेळी उभारलो तर माझ्या अपोजिट, आज ते स्वर्गवासी झालेत म्हणून आहे, त्यांचं नाव घेऊन आहे, ही काय मुलगा मला गुंड आहे, लपूट आहे, याला काय म्हणून देतो म्हणते, पोरांमध्ये नेहमी भांडण करत बसायला काय मतं देतो आपण, असं माझा प्रचार करायचं. याला काय 100 मतं मिळायचं पडाय. कोण होते प्रतिस्पर्धी? प्रतिस्पर्धी आरिफ शेख होता, शिरशेल तुपत होता, नगरसेविका कैलासवासी हनुमंतिताई करगुळे होते. त्यावेळी 3चं पॅनल होता, त्यामध्ये उभारलो. त्यावेळी विरोधक म्हणले 100 मतं पडतात. तुमच्या पॅनल मध्ये कोण कोण? मी, मनोज शेजवाल, दोघं होतो. आणखी मनोज नाही, तिसरा आम्हाला भेटला नाही महिला, म्हणून आम्ही दोघं लढलो. त्यांना काय तर 556 काय तर मतं पडले, मला 1143 मतं पडले. त्यावेळी निवडून आलो नाही, पडलो आम्ही. पॅनल आला काँग्रेसचं. त्यावेळी आम्ही समाजवादी पार्टीच तिकीट घेतलो होतो सायकल. तिथून आमची राजकीय सुरुवात झाली. हे 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 कल्पना कधी सुचली की बाबा आपण नाही, आता आपल्या मिसेसलाच आपण राजकारणात आणू? एससी वाढ झाला ना, महिला महिला एससी वाढ झालं. मग मला कळालं की बाबा ते टार्गेटेड ठेवलं होतं मी. माझे ध्येय होतं की मी नगरसेवक होणारच, म्हणून तिसरा अपत्य बी केलो नाही मी. बस म्हणलं 2च, आपलं ध्येय पुढचं आहे म्हणून. मग ते झालं, एससी महिला झालं 2007 मध्ये. तिथं उभा केलो. तिथं बर्डे साहेबांनी, आपले पुरुषोत्तम बर्डे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे, त्यांनी देखील त्यावेळी आम्हाला तिकिटासाठी प्रयत्न केलो, पण तेही प्रयत्न यशस्वी झाला. तिथे एक शिवसेनेचा कार्यकर्ता होता सुदेश लोंढे म्हणून, त्याच्या मिसेसला देण्याचा प्रयत्न भरपूर होता, तो सच्चा कार्यकर्ता. पण आपलं कार्य समाज जास्त होता, कार्य सगळ्या समाजात चांगलं होतं म्हणून बर्डे साहेबांनी दिलं. गजानन कीर्तीकर साहेबांनी त्या ठिकाणी शिफारस केलं. माझे एक मित्र आहेत दीपक गांधी, त्यांचे एक मित्र आहे आपलं मिलिंद नळेगावकर, त्यांनी मला संपर्क करून दिला, गजानन कीर्तीकर. मग तिथून ते सगळं झाल्यावर तिथे फक्त 1 मताने पडलो. मॅडमने, फुलारे मॅडम शिवसेनेकडून 1 मताने पडले. त्या फुलारे मॅडम म्हणजे तुमच्या मिसेसचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज आहे. माझी बायको चांबाराची आहे, त्यांचं आडनाव शिंदे आहे. कसं काय हे? ते चाळीतच राहायचे. त्यांचे वडील मिल कामगार, माझे वडील मिल कामगार. झालं झोका देताना, नागपंचमी झोका देताना प्रेम झाला. असं म्हणजे एक दरारा, जॉन नावाचा एक वलय तयार झालेला, एक इम्प्रेशन असं. जॉन नावाचं वयर झालं का माझ्यावर का 302 गुन्हे आहेत का, मी का गुंड आहे काय? तुम्ही धरारा म्हणजे काय असलेला एक व्यक्तिमत्व समोर तुम्ही असं विचारता की धरारा म्हणलं तसं माझ्यावर कुठल्या गुन्हे आहेत, कमी खंडणी गुन्हे आहेत का, कुणाला काय माझी जागा बिगा लुटमध्ये त्याच्यावर केसेस आहेत, असं कधीच नाही. फक्त मारहाण कधी होत आहेत, मित्राला मारहाण केलंय तेच केस किरकोळ. बरं, वाल्याचा वाल्मिकी म्हणून. पण हे कसं काय, म्हणजे त्यात ताईला कसं काय तुम्ही, म्हणजे तुम्ही प्रपोज केले की त्यांनी प्रपोज तुम्हाला? सांगतो ऐका की वय माझं 18, 17, 18 वयाचा झोका द्या. आता नेहमी यायचं झोक्यात खेळायला नागपंचमी.
नेहमी ते सवय असते मुलींना हो 2-2 4-4 वेळा झोका मारून खेळावं म्हणून हा यायचं. तसंच प्रेम झालं म्हणलं. का ग नेहमी कशाला येते काय म्हणलं. हा झालं की आता म्हणलं, आता पुढच्या वेळा आणलं तर पोळी घेऊन ये म्हणलं. हा पोळी आणला तरच तुला झोक्यावर बसवतो म्हणलं. हा मग ते झोक्या पोळी आणायचं कारण त्याच्या मनात काय आलं किंवा काय नाही ते जे जातच गेलं नेहमी बघायचे. पोळी पोळी मिळाली का तुम्हाला? मिळाली वय 12-13 वर्षाची होती तेव्हा. नाही पण पोळी खाल्ली का पोळी तुम्ही? मिळाली तर हा पोळी खाल्लो, सगळं झालं, प्रेम झालं, हा लग्न झालं. लग्न कधी केलं? 2003 मध्ये लग्न झालं. त्यांच्या घरच्याकडून पण संमती होती? माझ्या घरच्याकडनं नव्हतं. काय म्हणणं होतं? नाही करायचं नाही म्हणलं ते. हा मी ऐकलो नाही. हा कोर्ट मॅरेज केलं कधी? 2002 मध्ये. 2002 ला कोर्ट मॅरेज. पण मग? तिथून त्यांच्या पद्धतीनं हा आपलं चिवरीच्या नाही तुळजापूर. तुळजापूरमध्ये तिथं जाऊन तिथं हे केले, हम्म. झालं लग्न. हा. किती वर्ष त्यांच्या कुटुंबाचा संपर्क नव्हता? माझ्या का त्यांच्या त्यांच्या कुटुंब संपर्क होतं की माझ्या घरचे नको होते. मग तुमचा कधी पर्यंत काय नाराजी? आतापर्यंत आहे. आतापर्यंत? एका कपड्यावर मी बाहेर गेलो. मी स्वतःचं घर बांधून, हा स्वतःचं गल्लीतलं घरातलं घर बांधलो. हा बांधून जसं बाहेर गेलो हा एका पॅन्ट चड्डीवर, मी आई बापाला बी विचारलो नाही काय नाही. आणि वैशिष्ट्य काय देवाने बघा, जसं लग्न केलो मी कामालाच गेलो नाही. एवढा कष्ट करणारा जॉन कसं काय काम सोडला मग? सेंट्रिंग आरसीसी काम करत करत सोशल वर्कर मध्ये काम करायचं, जे दिल तिथं काम करायचं. म्हणजे नंतर ना जसं म्हणजे सासू चांगले होते, त्यांची परिस्थिती चांगली आहे सासूच, ते बघायचे. मग नंतर जसं मोठे मुलं जायचं मग वेगळं बिझनेस करत गेलो, हे करत गेलो. जे मिळेल ते काम करत करत मग पुढं सरकलो तसंच. मग 2002च्या नंतर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा उभारलात तेव्हा पडलात, दुसऱ्यांदा उभारलात ताई पडली एक 5-10-11 मतांनी. नंतर काँग्रेसच्या संपर्कात कधी आला? हा काँग्रेसचे फार संपर्क गंभीर आहे ना प्रश्न. हे फार गंभीर. काय म्हणजे काय, काँग्रेसच्या संपर्कात मी नव्हतो. कोण आणलं? मी ऐका की मी काय केलं होतं नंतर ज्यावेळी 2009 मध्ये आमदार प्रणिती शिंदेने पहिल्यांदा उभारलं होतं, त्यावेळी मी विठ्ठल करबोज जाधव त्यांच्या संपर्कात होतो, महापौर. मग ह्यांनी अपक्ष भरले होते. कोण? विठ्ठल करबोज जाधव. ते विचारले मला काय करायचं काय नाही. मोठ्या प्रमाणात मी शक्ती प्रदर्शन करून आणलो होतो इथे तिकीट भरायला. मग नंतर म्हणले असं मग विष्णुपंत कोटे आले तिथं, प्रकाश एलगुलार आले त्यांचे. मग त्यांचे विचार करत असताना मग म्हणले मागे घेतले. मग माझा काय प्रश्न म्हणलं त्यांच्या पुढेच विचारलं मी पहिल्यांदा. त्यांना मी एवढं तुमच्यासाठी केलं, तुम्ही तुमचं झालं म्हणलं, पोळी भाजली म्हणलं, मग आता काय आमचं. मी एक मताने पडलेलं म्हणलं. मग चाणक्याने बघितलं. कोण? तात्या. मग विचारल्यानंतर पुन्हा ठीक आहे म्हणलं, तुमचा विचार करू, तिकीट देऊ म्हणलं. ठीक आहे म्हणलं, तर देंगे नंतर बघू म्हणलं. मग पुन्हा हे माणूस काय केला, आमचा अपक्षच उभारतो म्हणला तिकीट. कोण? विठ्ठल करबोज जाधव. मी म्हणलं तू उभार बाबा, अपक्ष मी काय इकडे उभारू शकत नाही, मी तिकीट मागायचा प्रयत्न करतो काँग्रेसला म्हणून. हे कधीची गोष्ट आहे? 2012च. मग तिकीट फॉर्म शक्ती प्रदर्शन लावलो, एक मताने. अवघ्या 2007 मध्ये एक मताने पराभव. पुन्हा 2012 मध्ये श्रीदेव फुलारे रिंगणात. असं सगळे रिक्षाला लावून एक असे काय 1000-2000-3000. पण तेव्हा तुम्ही मागणी करू शकला असता, तुम्हाला तिकीट मिळू शकलं असतं. पुन्हा ताईला कशाला म्हणजे पुन्हा रिंगणात उतरलं? एससीच होतं ना. एससीच होतं का मतदार? पुन्हा एससी होतं ते. 2002 मध्ये 3चं पॅनल होतं, नंतर सिंगल वार्ड झाला. नाही सॉरी 2004चं होतं. 4चं होतं, पुन्हा एससी झालं. एससी झाल्यानंतर कसं मी मागितलो नाही तिकीट. म्हणलं ह्यालाच एक मताने पडलं, सहानुभूती लोकांना मिळतोय म्हणून यांनाच उभा करू म्हणलं. मग आता तिकीट तर ताईंना असं कधी म्हणजे तुम्हाला प्रश्न कधी विचारले नाहीत का, मी कशाला म्हणले? विचारले काय कुठं काय साथ जोडायला लावतो काय म्हणले. आम्हाला आमच्या घरचं लागलं म्हणले, भांडे घासून करून खायचं लेकर. कुणाला कळतंय म्हणले का, मला राजकारण कळतंय का म्हणलं. ताईचं शिक्षण त्यांचं 8वी झालंय.
पुन्हा नंतर ना ते म्हणजे त्यांचाही विरोधच होता, नकोच म्हणत नको, त्यांना काय कळायलाच नाही ना. काय उभारायचं नाही म्हणलंय मला. होते. कोण आज जोडत बसायचं, काय करायचं. तू फक्त आज जोड म्हणलं एक दिवस, बाकीचं मी सगळं आज जोडत फिरतो सगळं वार्डात म्हणलं. मग तसं करत मग उभारलं काँग्रेस 2007 तुम्ही- मध्ये एक काँग्रेस- मताने पडलं ते. पुन्हा त्यांना उभा केलं, सवय लागली, चांगलं आहे म्हणले सगळं घरच्यांना उभारतेच म्हणले, उभार म्हणलं. आता तिकीट कसं घ्यायचं, फार मोठा प्रश्न होता. हा, एक तर स्टँडिंग चेअरमन होते चालू, कोण? हनुमंत करगुळे मॅडम. स्टँडिंग होऊन एक मताने जिंकून स्टँडिंग झाले. पुन्हा 2012ला उभारले त्यांनी तिकीट मागतात, मी बी मागतोय. आता चालू तिकीट स्टँडिंगलाच मिळणार ना. सगळ्याच्या डोक्यात हेच होतं की करगुळे मॅडमला मिळणार. ही तात्याला बी माहित नाही, कोणाला माहित नाही. असं मी गेम केलो. काय गेम केलात? आता सगळंच गेलंय. आता काय गेम केलात ते सांग. गेम काय केलो, मी म्हणलो एवढा दिवस ख्रिश्चन समाज काँग्रेस सोबत आहे, ख्रिश्चन समाजाला एक तिकीट द्या. ही कल्पना सुचली मला सुचलो. ख्रिश्चन समाजामध्ये नेताच कोण नाही ना आता, मीच आहे. मग हे फादरला सांगितलं का? मी काय गेलो आपल्या फादरला सांगितलं, कुठल्या पीएल गायकवाड. पीएल गायकवाड त्यावेळेचे 94 एज होतं. त्यांची असं चमडा पकडलं तर असं ओढत होतं. मला आले, मी ह्याच्यात होतो, मी जाऊन आलो. म्हणलं पाळक साहेब, म्हणलं फादर मी असं इलेक्शनला उभारणार आहे, मी गेल्या वेळी उभारलो होतो, तुम्ही शिंदे साहेबाला सांगा म्हणून. शिंदे साहेब तो गृहमंत्री होते बहुतेक. मग त्यांना म्हणलं असं तसं. त्या काळी त्याने प्रे करायला तिथे यायचे रात्री बेरात्री. कोण? शिंदे साहेब त्यांच्या घरी. तेव्हा नवीन ते काय तर राज्यमंत्री काय तर झालं होतं त्यावेळी. मग त्यावेळी प्रेला यायचं, तात्या कोटे यायचं. मग मी म्हणलं मग नवीन मोबाईल घेतलो, नोक्याचं हेडफोन घेतलो, लावा साहेबाला म्हणलं. लावलं साहेब सकाळ सकाळ. असं असं म्हणलं, तुम्ही काय एवढं वर्ष झाले आमच्या समाजाकडे काय लक्ष आहे का नाही, लक्ष आहे का नाही तुमचं? काय म्हणले, आम्ही सगळे काँग्रेसचे ख्रिश्चन, आमचा एक मुलगा शिवसेनेमध्ये एक मताने पडतो, एवढं चांगलं काम करून तुम्ही त्यांना तिकीट द्या ना म्हणले. कोण आहे फादर, पाठवा पाठवा म्हणलं. नाहीतर मी सांगा, नाही तर सोनिया गांधीला फोन करतो म्हणले. हे गेम असं झालं. मी दिलो कान म्हणतात, फक्त मला सोनिया गांधीला फोन करतो. मग शिंदे साहेबाला सांगितलं, सोनिया गांधीला बी सांगू दे का आमच्या समाजाला तिकीट द्यास. मग तिथून साहेबांनी जे गेलो सकाळ सकाळी ग्रीन याच्याने केला ना बिचारा. आज मानतो शिंदे साहेबाला तेच, कोण जॉन फुलारे ओळखलं नाही, फक्त आमच्या धर्मगुरूचं कानात नाव गेलं, निरोप गेला, सही केला, कोण काय. फक्त मी लिहिलो होतो 2007 मध्ये एक मताने पडलो, अमुक केलं. मागतो ख्रिश्चनासाठी, समाजासाठी, घेतो तिकीट एससी साठी. अशा पद्धतीने असं वाटलं नाही का की मागतोय ख्रिश्चन साठी, मग कॅन्डिडेट आहे एससी, हे प्रश्न विचारले नाही? विचारलं, त्यांना माहित आहे ना शिंदे साहेबाला कोण आहे, ख्रिश्चन का अमेरिकेवरून आलेले आहेत काही, हे कन्वर्ट झालेले आहेत, ही एससीच राहणार आहे. त्यांना असं वाटलं असाल. पत्र घेतलं, कुठे गेलो? जाईजुई मध्ये गेलो, तिथं गेलो, रांगेत उभं राहून जॉन सगळं बघितलं, असं केलं, तुला सही करू. ते सही कोणाकडे दिले? ते त्यांच्या पीएकडे दिलं. हिरवं मारलं, काय केलं. मग नंतर सगळे यांनी खुश झाले सगळे, नाही कुणाला तिकीट मिळू द्या, हे मिळू द्या. मी म्हणलं कुणाला मिळू द्या, तुमचं काम जे जसं तिकीट. मग हे सही वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्ही काँग्रेस भवन मध्ये मुलाखत दिली का? काय म्हणून? म्हणजे तिकीट मागणीसाठीच्या मुलाखती चालायच्या अगोदर? मग हे सगळं देऊनच गेलो ना. हे प्रोसिजर जे होतं ना, हे सगळे प्रोसेस करून हे प्रोसिजर गेलो ना, मी गेलो तिथं तिकीट मागायला. पहिला तिकीट नाही मागितलो, पहिले हे सगळं प्रोसिजर अजून लांब होतं ना. मग तिथून चालू झालं मग हे सगळं. मग तात्याही म्हणाले माझ्यापेक्षा हुशार आहे म्हणलं. काय झालं तात्या? म्हणलं तुम्हीच दिलं. नाही नाही म्हणले, आहे तुझं डोकं आहे म्हणले, आता तर तुमचंच आहे म्हणलं. आम्ही असं करत कार्य केलं. आजही शिंदे साहेब तिकीट जाहीर झालं. मग जाहीर झालं. सोलापूर शहरात 2 नंबर मी आलो निवडून, तेवढ्या मताने. किती मताने? काय तर तेवढ्या 8,000च्या वर मत पडले. महेश कोटे 1 नंबर, 8,600 त्याला पडले. तुमच्या पॅनल मध्ये कोण कोण होतं? मी आरिफ, रफिक अत्तुरे, दोनचा पॅनल. एक एससी आणि एक ओपन.
हे होतं. हा तुम्ही म्हणता ना, तुम्ही मला तिकीट का मागितलं नाही. हा रफिक अत्तुरेला 100% ओपन आहे, त्यालाच देणार तिकीट. हो ते भाग इकडे आहे. हो एससी ला कोण देणार? एक तर त्यांनी मागवणार, तर मी तर मागव. हो मग मी असं फिल्डिंग लावून हे घेतलं. हा मग त्यावेळी बी रफिक अत्तुरेचं बी भरपूर सिंहाचा सहकार्य लाभलं. सहकार्य होतं. हा. तो आपण नवीन होतो ना नगरसेवक. हा. मग नगरसेवक म्हणून ताई जेव्हा सभागृहात आल्या त्यावेळेस पहिले 5 वर्ष तर काहीच म्हणजे समजलं नाही. समजलं नाही. हा नंतर आता तुमच्यासारखे म्हणजे पत्रकारता सगळ्या मित्र, सगळ्यांना असं वाटायचं की पत्रकारांनी तुम्हाला सगळा समज दिलाय. नाही, पत्रकारांचे मित्र तुम्ही पण असलेले चतुर आहात. सहकार्य. तुम्ही पण चतुर आहात काम करण्याच्या बाबतीमध्ये. महापालिकेची मेक समजली कधी? मलाही समजलं 3-4 वर्ष लागले. आमचे जवळचे नातेवाईकच होते सगळे हा. नगरसेवक. हा महापौर झालेले, स्टँडिंग झालेले. हा ते दोकल मार्गदर्शन दिलं नाही. हा जसं आत घुसत गेलो, पण एक काम मी चांगलं केलो. हा अधिकाऱ्याला धरलो. हा अधिकाऱ्याशी, झोनचे अधिकारी, हम्म, झेडो बिडो, हे सगळे लोकांना जवळ घेऊन हम्म, त्यांची पूर्ण माहिती घेतलो. हम्म, गोड राहिलो. घरी येणे, चहा पाणी करणे, हे चांगलं आहे असं म्हणत म्हणत त्यांनी द्यायचे, माहिती द्यायची. तुम्ही असं घ्या, तसं घ्या. त्या पद्धतीने शिकत शिकत मी शिकवलं यांना. पण नंतर असं झालं की सभागृहामध्ये श्रीदेवी फुलारी उठली की सभागृह डोक्यावरच यायचं आणि सभागृहाचा नूरच बदलायचा. हा, ही स्ट्रॅटेजी तुम्हीच द्यायचं. नाही तसं नाही. तर 5 वर्ष ते नगरसेवक झाले. हा 5 वर्ष नगरसेवक झाले त्यांनी. त्यानंतर त्यांना त्यावेळी सत्तेत होतो आम्ही 5 वर्ष. हा. मग नंतर सत्तेच्या बाहेर बसल्यामुळे आंदोलन आणि पण मोर्चे. सत्तेमध्ये असताना कधी तुम्हाला पद मिळाली नाहीत काय भानगड? पहिल्यांदाच नगरसेवक होतो ना. दुसऱ्यांदा पण तुम्हाला- दुसऱ्यांदा कुठं आपण ह्याच्यात गेलो ना, आपण विरोधात गेलो, सत्तेत कुठं आलो आपण दुसऱ्यांदा. हा पहिल्या वेळ असल्यामुळे आपण सत्तेत नाही. तरी देखील महिला बाल कल्याण सभापती केले त्यांनी. हम्म. केले ते छोटं मोठं पद दिले. पण नंतर एवढं म्हणजे काँग्रेसचं अगदी जोमानं काम करणारे जॉन फुलारी नंतर काँग्रेसच्या लांब का दिसतात? लांब म्हणजे काय काय गोष्टी अंतर्गत होते. 2000 जे आम्ही 17ला इलेक्शन लढलो. हा लढत असताना काय गोष्टी विधानसभेची. पडता आमच्या नगरसेवकच्या इलेक्शनला 2017च्या. हा काय झाला होता प्रश्न? त्यावेळी थोड्या झालं फडक्यात होतं मताने पडलो. हम्म. थोडं काय गोष्टी लोकांच्या कानावर आल्या की काय क्रॉस मतदान झाले, हे झाले असं वाटलं. पण तरी देखील नंतर आम्ही बघितलं, सगळं केलं तर 8-8 हजारच्या वरच पडलो तो मत. फक्त मला सोलापूर शहरामध्ये नोटा जेव्हा बटन चालू झाला, सोलापूर शहरामध्ये नगरसेवक मधलं पहिला व्यक्ती असेल की 1600 ते 1700 नोटा मला पडल्या. बापरे. त्यावेळी का पडल्या म्हणजे त्यावेळी MIM फॉर्म मध्ये होता. माझ्या याच्यामध्ये MIM उभारला नव्हता. मी आनंदी व्हायचं. मी म्हणलं आता माझं सीट ह्यांच्यापेक्षा जास्त लीड नाही. पण ज्यावेळी काँग्रेस आणि MIM मध्ये थोडं मुस्लिमांमध्ये काँग्रेसचं जरा रोष होतं काही कारणामुळे, तुम्हाला माहितच आहे. तिथं त्याने सगळं MIM जे 12-13 नगरसेवक झाले ना, त्या काळामध्ये आम्ही आमच्या नगरसेवक फुलारे मॅडमच्या याच्यामध्ये उमेदवार नव्हता. मी खुश झालो होतो. पण मुस्लिमांनी ठरवलंच होतं की काँग्रेसला मतदान करायचं. तर त्यावेळी मला सोलापुरात जे 2017 इलेक्शन मध्ये 1600 नोटा पडल्या. मी 350 लीड आलो. मी 4-5 हजारांनी लीड न आलेला माणूस मला 3,500 तरी त्या ठिकाणी आम्ही काय स्ट्रॅटेजी हो तुम्ही? म्हणजे मॅकले जबरदस्त धरता. चेतन नरोडे देखील कौतुक केलं विधानसभेमध्ये. जॉननी खूप मोठं काम केलं. मग काय काय तुमची स्ट्रॅटेजी काय? स्ट्रॅटेजी काय आहे? चेतन नरोडे का माझ्या विरोधक आहेत काय? ते काँग्रेस पक्षाचेच आहेत माझे. क्या बात आहे. हो तुमचेच आहेत? माझेच आहेत. काय थोड्याफार अंतर्गत असतात ना, म्हणजे वार्डात काम विकास मतभेद आहेत, मनभेद नव्हतं. म्हणून त्यांनी आले. बारीक हसला जाता. नाही, बारीक असल्यापेक्षा शिंदे साहेबांनी बोलवलं, आमदार खासदार प्रणिताईने बोलवलं, त्यांनी बोलवले. तुम्ही साहेबापासून ताईपासून लांब का गेलात? मग नाराजी कशावर होती? नाराजी म्हणजे काय गोष्टी ताईला आमच्याबद्दल काय तर वेगळं सांगणे, हे पुढे एवढं काम करायला लागले, उद्या तुमच्या विरोधातच आमदार गेला उभारणार आहे,
मग आम्ही मोठमोठे कामं केलं, मशानभूमी सारखे कामं केलं. हो ख्रिश्चन मशानभूमी, हो, मुस्लिम मुस्लिम हिंदू मशानभूमी, हिंदू मशानभूमी. मागचे जे होमगार्ड मैदानचे रोड म्हणा, सर्वात जास्त निधी खेचून घेणे स्मार्ट सिटीज फुलारा मॅडम त्यात हुशार होत्या. म्हणून त्या काय तो एबीडी एरिया तो एबीडी एरियामुळे भरपूर आम्ही कामं केलं. राहिलेले जे वाढवायचे नगरसेवक निधी काय करायचं म्हणून मी मशानभूमी अशा चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करत गेलं. पण काय लोकांना असं वाटलं की आमदारापेक्षा चांगलं काम करायला म्हणजे याने उद्याची तयारी करायला येते. मग त्या गोष्टी कानात गेले असेल किंवा काय, मग थोडं अंतर पडत गेलं आणि जास्त त्यात मसाला घालत गेले. आता सगळ्या गोष्टी ताईंना या काळामध्ये कळालं. कोण चांगल्यामध्ये आले, कोण चांगल्या असताना किती लोक येतात. आपली परिस्थिती खराब झाल्यावर कोण किती लांब पळाले आणि कोण किती आले जवळ. मग मी प्रामाणिकपणे यावेळी काम केलं. ज्यावेळी आज तुम्ही लोकसभेला पण हा उमेदवारी अर्ज भरला होता? हा भरलो होतो ना लोकसभा. तेव्हाच कुठेतरी तडजोड झाली? त्यावेळी बी झाली ना तडजोड. काय म्हणाले त्यावेळी शिंदे साहेबांनी सांगितलं, जाऊन उभारू नका, करू नका. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणतो तर नाही. मग दिलीप माने होते त्यावेळी, मला येऊन सांगितलं. साहेबांनी निरोप दिला, साहेबांनी बोलवलं, तुम्हाला येतो म्हणलं. जाऊ द्या, आता काय झालं गेलं आपलेच आहे. मग आपण बी म्हणलं 2 पाऊल मागं घेतलं. साहेबांनी म्हणलं असं तसं, आता तुम्ही ते वार्ड सांभाळा, तुमच्याकडे सगळं देतो. आता वेळ लई कमी आहे म्हणलं, तुम्ही ज्यांना दिलेलं आहे आता सध्या त्यांच्याकडे राहू दे. मी काम केलं, माघारी घेतली, माघारी घेऊन काम केलं. मग विधानसभेला पूर्ण वेळ काम केलं तुम्ही? हो, विधानसभेला मला वेळ 4 दिवसाच दिले फक्त. 4 दिवसामध्ये जेवढं करायचा प्रयत्न तेवढं केलो मी. आणि पूर्ण 4 दिवस रात्रंदिवस काम केलं आपण. काम केलं आता काय ते आताही शहर मध्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्कल झाला त्या गोष्टी, त्यामुळे थोडं जरा अनेक मधला पॅच जो आहे, जो टप्पा आहे मधला, तो काँग्रेस पासून लांब राहिलेले जॉन फुलारी पुन्हा काँग्रेसकडे जातील, दिसतील का आता काँग्रेसच्या बॅनर खाली? हो, दिसणार की आता. पूर्ण वेळ जसा की 2012, 9, 17 तसा. जसं त्याने आम्हाला जर कुठलं जर मोठं जबाबदारी दिलं, काय अपेक्षित आहे? नाही अपेक्षित नाही, काही कुठल्याही जबाबदारी देऊ द्या. काय सतरांच्या कार्यक्रम, सतरांच्या हाताला सांगा किंवा खुर्च्या लावायला सांगा. नाही, त्यांनाही माहित आहे की जॉन फुलारीला काय कुठली जबाबदारी द्यायची हे त्यांनाही माहित आहे. पण जॉन फुलारीची काही इच्छा अपेक्षा असतील? सांगितलं ना त्यांनी, जे देईल जबाबदारी मी करतोय म्हणला. काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये कोणा पाणी वाटप असतं, तिथं पाणी वाटणं, काँग्रेसचं सेवा करणं, त्यासाठी आपण सेवा करणारे खूप आहेत तिथं. जरी आमचे जर तुम्हाला काय अपेक्षा? गर्दी जास्त असली ना तर कार्यकर्ते कमी, त्यात मी एक कार्यकर्ता. गर्दीमध्ये एवढ्या लोकांना पाणी वाटणं नसेल, मी जाऊन वाटतो तिथं. असं वाटतं का की तिथं गर्दी खूप झाली? होईल ना आता, आपले दिवस तेच राहणार नाही. आता तुम्हाला वाटायला लागलाय इंदिरा गांधी मिली म्हणलं तर देश बंद झालं, काँग्रेस सरकार, काँग्रेस संपलं, राजीव गांधी गेले, काँग्रेस संपलं. नाही ना, येणारच दिवस, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोनाचे येईल. आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये बघा, पुन्हा केंद्रात आणि राज्यात काँग्रेस दिसणार. पण जनांना ह्याच्यामध्ये एक की दिलीप मानेची आणि तुमची मैत्री खूप घट्ट आहे. नाही, माझे घट म्हणजे काय, मी विधानसभेमध्ये त्यांचं काम केलं होतं. त्यावेळेला त्यांनी मैत्री जपली आणि कार्यकर्ता सांभाळतात आणि स्वभाव चांगला आहे. कोणीही जाऊ दे, कुठलं जात धर्म. पण हे सगळ्या गुणाचा एक गुच्छ जरी राहिला माने यांच्याकडे, म्हणजे सगळे गुण आहेत, परिपूर्ण आहेत नेतृत्वासाठी, तरी देखील माने यांच्यावरचा विश्वास तुमचा प्रचंड आहे. मला सांगू का, मी मैत्री केली त्यांच्याजवळ. नेता नाही, मैत्री केली. नेता नाहीत त्यांनी, माझे मित्र झालेत. माझ्या मित्रासारखं आम्ही वागतोय. मित्राच्याच सांगण्यावर तुम्ही शिंदे यांची भेट घेतली? नाही, तसं समजा ना, त्यांनी मित्रांसारखंच त्यांनी सांगितलं. आम्ही नाराज. राजकीय कशी काय डावपेचामध्ये तुम्ही गेलात? मैत्री तर मैत्री. ऑफिसला आले, मित्र म्हणून आले माझ्याकडे, आणि राजकीय डावपेच खेळायला? डावपेच म्हणजे काय असं सांगितलं त्यांनी स्पष्टीकरण तुमच्यावर आहे म्हणले. आपण 2-3 वेळा आपण बैठक झाले, बोलणं झालं, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मला सांगितलं.
जसं तुम्हाला सांगितलं असेल म्हणून तुम्ही आला, हम्म. त्याच्यासाठीच तेवढंच. एवढंच आहे, बाकी एवढंच काही काय. नाही. म्हणजे आजपर्यंत मी हा, दिलीप राजकीय माने साहेबाकडे कधी एक वर्गणी पावती कुठल्या मदतीस आतापर्यंत नाही. हम्म, जे मैत्री ठेवलं. हम्म, असं समजू नका की दिलीप माने सांगितल्यावरच मी मागं घेतलो, दिलीप माने काय तर पैसे दिलं हम्म, म्हणून मी मागं घेतलो. मी मैत्री खातीर एक शब्द टाकले, त्या शब्दाचं मी पालन केलं. हम्म, आज मी मीडिया समोर सांगतोय. हम्म. असं नाही, फक्त मी एकच पण आहे. उरापासून जॉन फुलारीची इच्छा नव्हती का साहेबांना जाऊन भेटावं, बोलावं? नाही, मी नाराज होतो ना, मला तेच पाहिजे होते. साहेबांनी आमची नाराजी ऐकले. मग एवढ्या दिवसाचं जे कारण होतं, सभागृहाला कुलूप लावलं, कुणामुळे लावलं? आम्ही हा. काँग्रेस पक्षाच्या विरोधात लावलं का शिंदे साहेबांच्या विरोधात लावलं की कुणाच्या विरोधात लावलं होतं? आम्ही हम्म, 2 वर्ष झालं काँग्रेस सत्ताधारी भाजपने निधी दिली नव्हतं नगरसेवकाला. हम्म, जनतेसमोर काय सांगायचं? जनतेला कळावं म्हणून निधी दिली नाही म्हणून कुलूप घातलं. हम्म, हे काय चूक केली का मी? मग मला नोटीस दिलं, त्यामुळे मी नाराज झालो. हम्म. नाराज दूर करण्यासाठी त्यावेळी त्यांचं काम होतं. मी राजीनामा ज्यावेळी लेखी दिलं होतं त्यावेळी मला बोलून घेतलं असतं. काय झालं जॉन, त्यावेळीपासून आज तक बोलायला नव्हतं. नाही, पण काँग्रेसने असे प्रक्षोभपणे कधीच आंदोलन केली नाहीत, कधीच आरवाचे केले नाहीत, कधीच अशा गोष्टी केल्या नाहीत. ज्या गोष्टी घडल्या त्या तुमच्या नगरसेवक म्हणून घडल्या, म्हणून काँग्रेसची काँग्रेसच्या नेतृत्वाची नाराज होती. काय म्हणलं तू? काँग्रेस ही अशाच पद्धतीचं प्रक्षोभकपणे कधीच आंदोलन केलं नाही किंवा भाषणं केली नाहीत. काँग्रेसची एक सिस्टीम असते आणि त्या सिस्टीमच्या बाहेर गेल्यामुळे नाराजी असेल कदाचित. काँग्रेस आतापर्यंत सत्तेतच होता. हम्म, महापालिकेत आतापर्यंत सत्तेत होतं. त्यांना आंदोलन करायची काय गरज आहे? गेल्या 5 वर्ष बी होतेच ना फुलारे मॅडम नगरसेवक. तेव्हा का अशा पद्धतीने आंदोलन केले का? तेव्हा सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती. जर फुलारे मॅडम आंदोलन केलं तर काँग्रेसच्या विरोधात केल्याने झालं. सत्तात आजपर्यंत महापालिकेत काँग्रेस होतं. आता मी विरोधात आहे. आंदोलन करणं हे कामच आहे, कर्तव्य नगरसेवकाचं. फुलारी आणि शिंदे यांच्यामधला जो काही मधला आहे गॅप, त्या गॅप मधला माणूस मिसअंडरस्टँडिंग केला. तो तुम्हाला आणि जनतेला बी माहित आहे. नाही, मला केले, काय केले, काय मिसअंडरस्टँडिंग झाले का, कोण सांगितलंय. आम्ही जे काम केलं तुम्हाला अजूनही सांगतो. आजपर्यंत काँग्रेस पक्ष 2012 पासून सत्तेतच होता खालीपर्यंत. 2012च्या नंतर बीजेपी सत्तेत. ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की श्रीदेवी फुलारीने जेव्हा जेव्हा आंदोलनं केली त्या वेळेस माध्यमामध्ये सगळ्यात हायलाइट झालेलं आंदोलन म्हणजे ते सभागृहाला कुलूप बांधणारा असो किंवा सभागृहामध्ये महापौरांना भेटीस, प्रश्नावर भेटीस धरणारा असो किंवा अगदी म्हणजे भीक मागो आंदोलन असो, ते बूट पॉलिश असो, हे आंदोलन म्हणजे माध्यमामधली सगळ्यात मोठी. या आंदोलनाची कन्सेप्ट तुमचीच की? नाही, मग फुलारे मॅडमच. एवढं चतुर. मग तुम्ही दलित वस्ती निधी जेव्हा भागामध्ये असतोय, नगरसेवक निवडून आलेला असतो, जे लेडीज जेंट्स असो किंवा लेडीज नगरसेवक, त्यांना एक निधी असतोय. आता अण्णाभाऊ साठे विकास दलित वस्ती सुधारणा तो झालाय. त्यावेळी आपण दलित वस्ती म्हणतो. त्यावेळी एक निधी असतोय, त्या आरक्षणच्या ठिकाणी द्यायचं. त्यामध्ये असं गेम केलं 5 लाख बी आम्हाला निधी दिले नाही. ज्या आरक्षणाच्या जाग्यामध्ये दलित वस्ती निधी द्यायचा तो ओपन मध्ये वापरतात. हे कधी कळलं तुम्हाला? त्या एजंटावर बघितलं ना आम्ही. त्यावेळेस सभागृह बंद पडल्या ना. ही पद्धत नवीन आहे का जुनी आहे? कुठली? ही पद्धत जुनीच आहे. ही काय आहे, आपल्या मागासवर्गीय लोकांना कळत नाही म्हणून तर हे झालं. आज ज्यावेळी मागासवर्गीय मधून फुलारे मॅडमने जे उचललं दलित वस्तीच्या निधीसाठी, आपले अजित गायकवाड, हे सगळे जे प्रमोद गायकवाड, हे सगळे त्यावेळी त्यांना डोकं कळालं की आजपर्यंत दलित वस्तीचे एवढे निधी घेतले पालकमंत्र्याकडनं फक्त एकमेव फुलारे मॅडम. पण तुम्हाला हे माहित होतं का की निधी पळवणारा जर का एखादा नेता, नेतृत्व, प्रशासकीय अधिकारी असेल तर त्याच्यावर अट्रॉसिटी होतंय माहित आहे की? मग तुम्ही ती गोष्ट ती करणारच होतो ना. मग जेव्हा निधी मिळाली मला, 1 कोटी रुपये निधी मिळाला मला. मग 1 कोटी निधी मिळाला, मी समाज मंदिर बांधले आणि जिम बांधली. आता क्या बात आहे, क्या बात आहे. 1 कोटीचं म्हणजे हक्कानी भांडून आणि स्वतःचा निधी मला दे, माझा निधी आहे मला दे. 1 कोटी रुपये दिले मला घाबरून. पुन्हा नाही तर हातमदन करणार म्हणलं, अट्रॉसिटी दाखल करणार. फुलारे मॅडमला बोलून मॅडम म्हणलं तुम्ही तेलुगू बोलता, मी तेलुगू बोलतो, तुम्ही एक लेडीज आहेत म्हणलं, तुम्ही निधी द्या नाही तर महाराष्ट्रात गाजताय बघा. आत्मदहन करणार आहे म्हणलं, आतमध्ये सभागृहामध्ये राखेल होतो. अशा पद्धतीने बोललो होतं आणि ते करणारच मॅडमला. मॅडम ते घाबरून 1 कोटी रुपये दिले.
हा, एक कोडचं बांधलंय आम्ही. हा. म्हणून बघा, नगरसेवक झाला म्हणजे आपण का भांडण्यासाठी त्यांचा विरोध नाही. जनतेचं काम होणं, त्या भागाचं काम होणं हे आमचं कर्तव्य होतं नगरसेवक म्हणजे जी तरतूद माझ्या भागासाठी आहे ती मला दे फक्त. द्या. बाकी तेवढंच. एवढंच मागणं होतं की तुम्ही पळवून घेऊन जाऊ नका, माझी मला द्या, द्या. इतकं मान. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोल्डन गर्ल म्हणून एक हा. ओळख झाली, ही काय आहे? आता एक तुम्ही मुद्द्यावर आला बघा चांगलं. गोल्डन हा म्हणलं तर काय झालं, माझी परिस्थिती निवडून लग्न करत असताना माझं स्वतःचं मंगळसूत्र बी नव्हतं माझे. अरे बापरे. मी दुसऱ्याकडनं यांच्याकडे पैसे घेऊन आणून गाठलो. मित्राकडनं किती किती 2 महिन्या हा. एक गाठलो. हा. पुन्हा त्यात वाढत वाढत गेलं, हम्म. थोडं वाढत वाढत गेलं, सगळं केलं. मग त्यानंतर थोडं परिस्थितीनुसार पुन्हा घाणवट ठेवणे, घरात काय नाही ठेवणे, करायचं. मग एकदा असंच बोललो मी, किती वेळा ठेवतो मग मंगळसूत्र घेऊन जाऊ. म्हणलं ठेवला तर परिस्थिती आहे. ठाम एक वेळा असं होईल की कोणाच तुला घातलं नसेल सोलापुरात, असं तुला घालतो म्हणून असं उगाच तोंडाने म्हणलं मी. जे शब्द बोललो त्या काळी ती होत जायला, जसं मी बोललो तसं व्हायला लागलं. ते काय, मग जसं मी वाळू धंद्यात घुसलो, 5 वर्ष इथं काय बघितलं, मग नगरसेवक म्हणलं लय पैसे मिळतील का असं वाटलं होतं. पण नंतर नाही मी सोडलो, तू कर राजकारण म्हणलं. मी आता आपण काहीतरी धंदा पाणी करू म्हणून कर्नाटकमध्ये गेलो, 2 पैसे मिळाले, सोनं केलं, दाखवलं ना, लपून तर ठेवलं नाही. किती 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 आहे सोनं आता? काय असेल एक 50 तोळा असेल. 50 तोळा. एक इमेज, एक नामांकित सोन्याचा जो काय पेठेचा ओळख आहे पुन्हा गांडगीळ, ह्याच्या उद्घाटनाला देखील तुम्हाला बोलवलं होतं. ते आता कसं Golden त्यांना girl. आवड आहे, गोल्डन बघितले दिसते, त्याने बोलवलेत उद्घाटनाला, गेलेत. कसं वाटतं काय महिलांना बघा, सोनं म्हणलं तरी त्यांना एवढं सोनं बी असलं ना, बांगड्या असेल तरी एकमेका बायका बघतात, ती आवड असतो त्यांना. त्यांना सर्वात जास्त सोन्यावर जास्त आवड, कुठल्याही महिला असो सोन्यावर जास्त आवड. केलंय मी कुठे 1 ग्रॅम बी घालत नाही, कुठं दोरं नाही, काय नाही बघा. ते आवड होतं फेडल्या. जॉन फुलारी यांच्यामध्ये आतातला बदल जो आहे तो मुलाला कधी सांगितलं? मी सांगितलं त्यांना, शिका, चांगलं शिका. आम्ही शिकलेलो नव्हतो, कमी शिकलो, ज्ञान भरपूर मिळालं. आता आम्ही ज्ञानी माणसं तुमच्या जवळ आहे, तुम्ही शिका, एक चांगलं काम करा, पण राजकीय क्षेत्रापेक्षा समाजकारण करा. राजकीय नकोय तुम्हाला. माझ्या दोन्ही मुलाला सांगितलं राजकारण नको, सोशल वर्क करा, मदतीला जावा. 2 पैसे मिळाले तर त्यात 1000 रुपये मिळाले तर 100 रुपये खर्च करा, 200 खर्च करा, गरिबांना द्या, मदती ज्यांना अडचण आहे त्यांना मदत करा. तुम्ही मोठे झालं, राजकारण करू नका, एवढं मी त्यांना सल्ला दिला. मित्र वगैरे जुनी बालमित्र कोण भेटत? आताही असतंय ना, आता मला माझ्या नावाने ओरडतात. मला कोणतं तुमच्यासारखे कोण आले की बोलत नाही ते. मग नंतर आम्ही साईडला घेऊन कधी गप्पा गोष्टी घेऊन आहेत, बोलतोय. आणि अत्यंत गरीबीतले गरीब आहे, आताही आहेत. त्यांना अजून काय असलं देतोय, पिऊ नका बे, पिऊन माझ्या जवळचे कधीच पिले नाही तुम्ही? नाही, मी पिलो नाही. मी न पिण्यामागचं कारण एवढ्या स्लम एवढ्या असल्या एरियामध्ये असून पिलो नाही. काय विषय? बिअर पिलो मी, पण एवढा असल्या एरियामध्ये राहून मी पिलो नाही, बॉडीशेप नाही, सिगरेट नाही, काय नाही, सवय लागलं नाही मला. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या जवळ बसायचं. आज ते मुलं माझे मित्र कमीत कमी निम्म्याच्या वर मेले ड्रिंक. पहाटे उठून पिणे सांगायचं, पिऊ नका, यायचं पिऊ नका रे. हे व्यसन जरी नाही तर खाण्यावर म्हणजे तुमची आवड जास्त? खाण्यावर, खाणं पिणं जेवढं काय, थोडं 2-4 पीस मटन, आंबाड्याचे भाजी, आवर्जून वांग्याचे भरीत घातले, चटणी, असे जे जुन्या जे गोष्टी जे मिळायचे होते त्यावेळेची आवड होतं, ते आज बी आवड आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना छंद कधी जोपासला? चित्रपट बघण्याचा वगैरे? चित्रपटाचा आवड नव्हतं मला जास्त. कधी बघितलाय का चित्रपट? बघितलं तेवढं बघितलेत, काय पिक्चर वगैरे बघत असतोय. कुठला? पण मला छंद कबड्डी जास्त मला आवडायची. मी कबड्डी चांगला खेळायचे तेव्हा. तुम्हाला आवडणारा एक प्लेअर कुठला? माझा आवडणारा प्लेअर माझा एक मित्र, तो मेला हो, त्यात म्हणलो ना पिऊनच मेला. साहेबांना म्हणून असायचं, तो माझा आवडता, माझ्या हात जोडी आहे माझी कबड्डीतला. दुसराही काय, रवी मरेड्डी म्हणून, तो आता याच्यात आहे, वाडीमध्ये येतो. कबड्डी आवडतो. 2 जबरदस्त खेळणारे माझे जोडीदार चांगले आहे.
म्हणजे चित्रपटाकडे कधी गेले चित्रपट तेवढं खास नाही, कधी तर असं गेलं तर बघायचं कुठलं तरी. नाही? कुठला हिरो पण तुम्हाला आवडतो? नाही नाही, हिरो बिरो काय आवडत नाही. म्हणजे एक समाज कार्य करत असताना तरी सामाजिक कार्य करणारा कोण आवडला तुम्हाला? सामाजिक काम करणारा हा. नाही, मला जे आवडणारा राजकारणामधलं म्हणलं तर शिंदे साहेब आवडले मला. काय आवडले, कशासाठी? ते गरीबातनं आलेले आहे, त्यांना जाणीव आहे. हा. चटणी भाकर खाणं, शिळं फळं खाणारा अनुभव आहे. म्हणजे जमीन सोडली नाही, जमीन तो सोडली माणूस नाही, प्रत्येक तो म्हणे आवडतो. आताही नाही, तो प्रत्येक आवडतो. प्रत्येकाला. म्हणून आज तक त्यांना कधीच आपण त्यांच्याबद्दल कधी आम्ही बोलू शकत नाही. म्हणजे म्हणजे शब्दांनी तर नाही, रागाने तर त्याने विचाराने. रागाने तर आम्हाला कधी बोलतो, रागाने बोललं तरी आम्ही राग मानून घेत नाही. वडीलधारी आहे. वडीलधारी हो. तेवढं मात्र काय. आजच्या तरुणाला जॉन फुलारी जर का बघायचा झाला तर काय घ्यावं ह्या पूर्ण मुलाखतीतून? नाही, आजच्या तरुणांना एकच सांगतोय की आपण पहिल्यांदा शिकणं गरजेचं आहे. क्या बात कारण आहे. का माझी परिस्थिती शिकायची त्यावेळी होती, पण मी शिकलो नाही. थोड्या पोडांच्या आडमोठापणामध्ये माझं शिक्षण मागं राहिलं. जर मी या परिस्थितीत तेव्हा जर शिकलो असतो तर आज इथं जॉन फुलारी अजून लय उंच गेला असतं. पण आज माझं शिक्षण कमी आहे, तरी अनुभव जास्त आहे. पण मला आज गरज शिक्षणाची आज मला गरज पडली. मी चुकलो. माझ्या वडील एवढं त्या काळचं 10वी शिकून देखील एवढं शिक्षण शिकलेलं असून एक मला आज बी मला बघताना जॉन फुलारी थोडा अनाडी आहे असं लोकांना वाटतं. पण ते मला आजपर्यंत खंतात, तेच मुलांना सांगतो, युवकांना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हेच माझं ब्रीद वाक्य आहे. अर्ध्या पाऊण तासाच्या ह्या मुलाखतीमध्ये शेवटचं जे वाक्य आहे की शिक्षणाने मला किती अडचण झाली आणि मी कसा आता त्याच्यामध्ये सहज जरी जाणारा म्हणतोय की हा अनाडी आहे, ती जी खंत आहे ती खतखत आहे, ती 3 वाक्यामध्ये आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आंबेडकरांच्या वाक्याने त्यांनी शेवट केलाय. पण ह्यांची पूर्ण मुलाखत ऐकल्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या त्या स्मशानातील सोनं या पुस्तकाची आणि या कथेची आठवण मात्र नक्की होते. कारण जगणं आणि जगत असताना होत असलेले संघर्ष, ह्याच्यातून जो मी सुरुवातीला शब्द वापरला फिनिक्स पक्षाप्रमाणे अगदी जीवन व्यतीत केलेले जॉनना खुलून बोललात, अगदी सगळे प्रसंग शेअर केलात आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील तुम्ही एक संदेश दिला की शिक्षण खरंच शिक्षण आहे. ते म्हणतात ते खरंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तुम्ही फक्त गुरगुर करताय पण तो दम नसल्याचा तुम्हाला भास आहे. हो, खरं आहे की शिक्षणाने खरंच खूप काही आहे. आणि यांना तुम्ही आलात, इतक्या दिलखुलासपणे चर्चा केलात. धन्यवाद. धन्यवाद.